अमेरिका आणि इराणमध्ये आजही हल्ले प्रतिहल्ले सुरूच. अमेरिकेकडून इराणच्या 5 शहरांवर 49 क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले, तर इराणचा अमेरिकेच्या 18 हवाई तळांना लक्ष्य केल्याचा दावा. राज्यात मोसमी पाऊस लावण्याची चिन्ह. पाऊस पडण्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार. मान्सूनच्या वाटचालीवर एल निनोचा प्रभाव स्पष्ट. परभणीतील मांडाखळी, आळंद आणि जाम गावांना वादळाचा मोठा फटका. पॉली हाऊस आणि शेडनेटसह बागा उद्ध्वस्त. शेतकऱ्यांना अश्रू अनावर. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी शमण्याची शक्यता. गिरीश महाजन, उदय सामंत, गणेश आणि गोकुळ गीतेंची चर्चा. तर आज महायुतीचे दोन्ही मंत्री पत्रकार परिषदेत अंतिम निर्णय सांगणार. जिल्हा सहकारी आणि नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळात सलग 10 वर्ष असलेल्यांनी 3 वर्ष बाहेर बसावं. आरबीआयच्या नव्या फरमानामुळे सहकार क्षेत्रात खळबळ. कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार. फॉलोअर्सच्या संख्येतला चढ उतार तपासण्याची मागणी. अॅडव्होकेट अरविंद सिंह यांची तक्रार. गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा हादरलं. जिम ट्रेनरवर जुन्या वादातून 4 जणांचा गोळीबार. जखमी योगेश बनेकरवर उपचार सुरू. काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची सुप्रीम कोर्टात धाव. उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या कारणावरून याचिका. सकाळी 10:30 वाजता सुनावणीची शक्यता.